नागपूरमधील गिट्टी खदान पोलीस स्टेशनने एक मोठी कारवाई केली आहे। हद्दपार आरोपीला अग्निशस्त्रासह पकडण्यात आले आहे। तपास पथकाने केलेली ही कारवाई नागपूर शहरात चर्चेचा विषय बनली आहे। गिट्टी खदान पोलिसांनी 30 जानेवारी रोजी रात्री 11 वाजता पेट्रोलिंग करत असताना एक हद्दपार आरोपी पकडलाय। या आरोपीकडनं एक लोखंडी रिव्हॉल्वर आणि जिवंत कारतूस जप्त करण्यात आले। गिट्टी खदान पोलिसांना खात्रीशीर माहिती मिळाली होती की एक हद्दपार व्यक्ती CPWD बंद क्वार्टर परिसरात लपून वास्तव्य करीत आहे। त्यावरून पोलिसांनी त्या ठिकाणी छापा मारला तेव्हा आरोपीने पोलिसांना पाहून पळून जाण्याचा प्रयत्न केला। पोलिसांनी त्याचा पाठलाग करून त्यास पकडले। पकडलेल्या आरोपीचे नाव मनीष उर्फ लकी गुरु पिल्ले, वय 25 वर्ष, राहणार पंचशील नगर, नागपूर असे सांगितले आहे। आरोपीची अंगझडती घेतल्यावर त्याच्याजवळ लोखंडी देशी बनावटीची रिव्हॉल्वर आणि एक जिवंत कारतूस सापडले। या मुद्देमालाची किंमत अंदाजे 25,500 रुपये आहे। आरोपीचा अभिलेख तपासल्यानंतर समोर आले आहे की त्याला 19 सप्टेंबर 2024 पासून नागपूर शहर आणि ग्रामीण हद्दीपासून हद्दपार करण्यात आले आहे। आरोपीने विनापरवाना अग्निशस्त्र बाळगल्याने गिट्टी खदान पोलीस ठाण्यात त्याच्या विरोधात कलम 325 भादवी सह कलम 135 142 पोलीस कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे। त्याला अटक करून पुढील तपास सुरू आहे। आरोपीचं नाव मनीष उर्फ लक्की गुरु पिल्ले हा आरोपी आहे। हा 1 वर्षापासून त्याला तडीपार केलं होतं। हा बॉडी ऑफेंडर आहे, म्हणजे याच्यावर शरीराविरुद्धचे गुन्हे आहेत। आणि आम्हाला अशी माहिती अगोदरपासून होती की हा तडीपार आरोपी आहे आणि हा तडीपार असताना सुद्धा म्हणजे पोलीस स्टेशन गिट्टी खदानच्या हद्दीमध्ये चोरून येत आहे आणि तो कुठल्या तरी क्राईम करण्याचे बेतात आहे अशी आम्हाला माहिती होती। त्या माहितीच्या अनुषंगाने आम्ही काल ट्रॅप लावला आणि त्याला ताब्यात घेतला आणि त्याच्याकडून एक गावठी कट्टा आणि एक जिवंत कारतूस आम्हाला त्याच्याकडून रिकवर झालेला आहे। त्याच्या अनुषंगाने आम्ही त्याच्यावर आर्म्स ॲक्ट आणि मुंबई पोलीस कायदा याच्या अनुषंगाने आम्ही त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आले। तो सध्या आमच्या ताब्यात आहे आणि तडीपारीचा भंग केल्याचा तो सुद्धा आम्ही त्याच्यावर एक गुन्हा दाखल केलेला आहे। सर, त्याच्याकडे पट्टा मिळाला म्हणजे काही मोठी नेमकी घटना किंवा घातपात करण्याचा उद्देशाने तो होता असं काय माहिती आली नाही? आता ते आम्ही इन्व्हेस्टिगेशन चालू आहे आमचं। ठीक आहे, काल आम्ही त्याला अरेस्ट केले, त्याने कुठून कट्टा आणलेला आणि त्याचा उद्देश काय होता, मोठा घातपात करण्याची तर अद्यापर्यंत उघड नाही आलं, पण एक दहशत निर्माण करणं हा असू शकतो कदाचित। ते आम्ही इन्व्हेस्टिगेशनमध्ये ते येऊन जाईल नक्की कशासाठी आणलं होतं, तो अजून तपासाचा भाग चालू आहे आमचा। ठीक आहे, पोलिसांची कामगिरी उत्तम असून पोलीस पुढील तपास करीत आहेत।